मराठवाड्यात परिस्थिती भीषण आहे. सगळे लोक मदत करतात पीएम केअरला, सीएम केअरला. मात्र त्याच्यावरून सुद्धा राज्यात वाद दिसतायत, राजकारण होते. तुम्ही का वापरले नाही, आम्ही का वापरले नाही याबद्दल. ही नेमकी मदत मिळावी अशी अपेक्षा आहे का केंद्राकडून, राज्याकडून आणि लवकर मिळावी? नक्कीच केंद्र सरकारकडून भरीव अशी मदत येणं अपेक्षित आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय पंतप्रधानांना भेटल्याचे व्हिज्युअल्स आपण पाहिले, पण त्यानंतर मात्र अजूनही मदतीच्या संदर्भातलं कुठले ठोस आश्वासन किंवा कुठली ठोस घोषणा ही अजून झाली. मी परवा सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना एका गोष्टीवर वैषम्य व्यक्त केलं होतं, खेद व्यक्त केला होता. ते म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानाच्या बेडरूमसाठी आणि बेड मॅट्रेस आणि सोफा सेटसाठी जर 20,50,000 रुपयाचा तरतूद होते, त्यांच्या किचन शेडसाठी जर 19.5 लाख रुपयांची तरतूद होते, तर मग सर्वसामान्य शेतकऱ्यांची पहिली मदत जाहीर झाली ती अवघी 3,500 रुपयाची आहे. ज्यांचं शेत वाहून गेले, पिकं वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली, त्यानंतर त्यांना ठोस मदतीची अपेक्षा आहे. आपल्यापेक्षा आकारानं लहान असलेला पंजाब पुराच्या वेळी त्यांना सरसकट सुरुवातीला त्यांनी 50,000 रुपये हेक्टरी मदत जर जाहीर करतो, तर त्या पद्धतीनं महाराष्ट्राला एक ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे राज्यकर्त्यांकडून अपेक्षित. हीच तर अडचणीची परिस्थिती अशी आहे की आता शेतकऱ्याला तातडीची काय मदत हवी आहे, त्याला लॉंग टर्मची काय मदत हवी, या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या. म्हणजे पुराच्या पाण्यानंतर जी माती आहे, शेतातली मातीच वाहून गेल्यानंतर रब्बीची पुढची पेरणी कशी होणार, इथून तयारी आहे. आणि त्यामुळे इथून मागे काय मदत केली आणि ते आकडे तोंडावर फेकण्यापेक्षा आत्ता बळीराजाला ठामपणे आधार देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी नेमकं सरकार काय करतंय हे जाणून घेणं महाराष्ट्राला याचा उत्सुक. मी तुम्हाला तेच म्हणतोय की आत्ताच्या घडीला या सगळ्या राजकारणापेक्षा किंवा राजकारणाच्या संदर्भातल्या या विषयांपेक्षा महाराष्ट्राने ठामपणे जे मराठवाड्यामध्ये आपले शेतकरी बांधव आहेत, जे पूरग्रस्त आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हीच एकमेव प्रायोरिटी ही असली पाहिजे. यापासून विषयांतर करण्यासाठी इतर कुठल्याही विषयांना आपण महत्व देऊ नये असं माझं मत. राज्यात 4 मेळावे होतात दसऱ्याचे, खर्च पण खूप मोठा असतो. 4 मेळाव्याचं जर बघितलं तर मराठवाड्यात सुद्धा 2 होतात, मुंबईतही 2 होतात. तर सगळेच खर्च टाळून त्याची सगळी मदत जर शेतकऱ्यांना दिली तर कुठेतरी एक वेगळा विषय करण्याची गरज वाटत. नक्कीच त्याआधी कालच्या ज्या सामन्याचं आपण ही गोष्ट ही केली, या सामन्याच्या माध्यमातून काही चित्रपटगृहात सुद्धा मॅच दाखवली गेली. हा सगळा रेव्हेन्यू जो आहे, हा रेव्हेन्यू सुद्धा शेतकऱ्यांना आधी येऊ द्या ना, मग आपण इतर गोष्टींविषयी बोलू. ओला दुष्काळ जाहीर करावाची मागणी करत होते. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांना विचारलं त्यांनी आज न बोलता निवडून घ्यायची. ही दुर्दैवानं असंवेदनशीलता आहे. जर प्रदेशाध्यक्षांनी अशी कृती केली असेल तर ती असंवेदनशीलता आहे. आता मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्ही तुमच्याच माध्यमातून जे काही व्हिज्युअल्स दिसत आहेत, समाज माध्यमांवर जे व्हिज्युअल्स दिसत आहेत, हे व्हिज्युअल्स खरोखर हृदय पिळवटून टाकणारे ही दृश्य आहेत. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं सर्वस्व वाहून गेले आणि अशा वेळी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना ठाम मदत होणं ही जास्त गरजेचं आहे. तर अनेक ठिकाणी आणखी प्रशासन पोहोचलं नाही. मंत्री दौरे करतायत, अधिकाऱ्यांना दाबतायत, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावतायत. मात्र अनेक गावाचा संपर्क झालेला नव्हता. आता कुठं परिस्थिती निवळते, मात्र अनेकांना मदत पोहोचत नाही, जी अपुरी पडते महाराष्ट्रात. त्यामुळे या दौऱ्यांपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट ही मदत पोहोचणं आहे. आणि ही मदत पोहोचण्याच्या दृष्टीनं आपत्कालीन जे काही कक्ष आहेत, या आपत्कालीन कक्षांचा जो लेखाजोखा आहे हा राज्याचे प्रमुख या नेत्यांना माननीय मुख्यमंत्री महोदय हे नक्कीच घेत असतील अशी माझी अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक प्रश्न आहे. सगळ्या लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी घेण्यासाठी ई-केवायसी मॅन्डेटरी केले. म्हणजे ई-केवायसी मध्ये ते सॉफ्टवेअर अपलोड होत नाहीये, फोटोज अपलोड होत नाहीये, टेक्निकल ग्लिच परत पुन्हा एकदा याविषयी मला वाटतं सरकारनं खरं तर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. कारण सत्तेत आल्यानंतर ज्या योजनेला त्यांनी सगळ्यात जास्त महत्व किंवा सगळ्यात जास्त श्रेय ज्या योजनेला त्यांनी त्यांच्या भाषणांमधून जे आपल्या माध्यमातून बघितलं दिलं, त्याच योजनेचा जर अशा पद्धतीनं अनेक अडचणी येत असतील तर त्या अडचणी तातडीने दूर झाल्या पाहिजेत. आणि ज्या लाडक्या बहिणीनं जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन सरकारनं पूर्ण केलं.